जत्रेत जे पाहिलं ते आयुष्यात पहिल्यांदाच पाहिलं आणि शेवटी जे झालं ते अजूनही समजत नाही. हे खरंच होतं की आम्ही काहीतरी वेगळंच पाहिलं. आज आम्ही वज्रेश्वरीच्या जत्रेत आलो होतो. दरवर्षी या देवीचं खूप नाव ऐकलं होतं, पण यावेळी स्वतः आम्हाला अनुभवायला मिळालं. सुरुवातीला सगळं एकदम नॉर्मल वाटत होतं. लाईट्स, क्राऊड, डीजे, फुल फेस्टिव्ह वाईब होती. पण जसं जसं आत गेलो तसं कळायला लागलं की ही फक्त जत्रा नाही आहे. इथे काहीतरी वेगळंच चालू होतं, जे कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर होत होतं, पण हे अजिबात समजत नव्हतं. प्रत्येकाचं देवाशी कनेक्ट होण्याचा स्वतःचा एक वेगळा मार्ग असतो आणि इथं ते सगळं एकाच ठिकाणी दिसत होतं. आवाज खूप होता, गोंधळही खूप होता, पण तरीही त्या सगळ्यात एक वेगळी शांतता होती. आम्ही सुद्धा मातेसाठी सामान घेत होतो, पण खरं सांगायचं तर त्या वातावरणात हरवून जात होतो. कधी कधी अशा जागा ज्या असतात त्या एक्सप्लेन करता येत नाही, त्या फक्त फील कराव्या लागतात. कारण इथे प्रत्येकाच्या श्रद्धेची पद्धत वेगळी जरी असली, पण एनर्जी मात्र एकच होती. मला असं करा ना, मला असं मला असं नाही नाही मला असं करा. ते महाग असतं आणि एक लावलं मी एक सॅम्पल म्हणून. नाही मला तर आवडलाय. व्हिडिओ टाकला. तुला करायचं का तुला? हा एकाची किंमत तशी मिनिमम. आम्ही दर्शनासाठी पुढे सरकत होतो. गर्दी वाढत होती, पण सगळं कंट्रोलमध्ये होतं. प्रत्येकजण पुढे जाण्याच्या घाईत आणि आम्ही पण त्या फ्लोमध्ये जात होतो. आणि तेवढ्यात अचानक मागून काहीतरी जोरात आलं. कोणीतरी ओरडत होतं, ढकलाढकली झाली आणि आम्ही दोघं लिटरली घाबरलो. मागे वळून पाहिलं तर वज्रेश्वरी मातांची पालखी होती आणि सगळे तिच्या पदस्पर्शासाठी धावत होते. तो मोमेंट अनएक्सपेक्टेड होता, पण तितकाच पॉवरफुल सुद्धा होता. मातेचं दर्शन घेता घेता माहीत नव्हतं की पालखीचंही दर्शन इतकं सडन होईल. खूप छान दर्शन झालं आणि दर्शन घेता घेताच अचानक लाईटही गेली. म्हटलं काय झालंय, देवी माता प्रसन्न झाली का काय. खूप भारी वाटत होतं, एक वेगळाच अनुभव होता. दर्शन घेतलं आणि आता परतीच्या प्रवासाला जायचं होतं. कोकोचं अगोदर सलोनीसोबत दर्शन घेऊन झालं होतं, पण मला तिथे बघितल्यावर तो पुन्हा मागे लागला, म्हणून मग त्याला पुन्हा एकदा मातेच्या दर्शनाला घेऊन गेलो आणि मस्त एकदम मातेच्या पायांवरती त्याचं डोकं टेकवून आम्ही मातेला नमस्कार केला आणि आता तिथून हळू छोटासा प्रसाद उचलून मी निघालो. हो, आम्ही आलो दर्शनाला, तर तुम्ही पण दर्शन घेऊन टाका. वज्रेश्वरी माता तुमच्यावरही प्रसन्न होईल. जय वज्रेश्वरी. दर्शन झाल्यानंतर मस्त सर्व फॅमिलीने फोटोज काढले.
फोटो काढताना माझ्या कझन्सच्या जाम नखरे चालू होते. दर्शन झालं, जत्रेत काही प्रिया आलीच नाही. मग आम्ही आलो घरी. मामाच्या घरी इतके पाहुणे होते की कोकोला तिकडे ना आमची आठवणच येत नव्हती. जत्रेचा तो अनुभव अजून डोक्यातून गेला नव्हता, पण घरी पोचलो आणि सीन फुल चेंज झाला. भैया पडल, ते डोक्यावर पडल भैया. नको भैया नको. घाबरला लागत आहे हात तुला. कुठे गेली ती हात? तू हे बघ, दगडाची हात तू ती. तिला काय नाही लागत. अरे कोको, दगडाची हात तू ती. दगडाची दगडी हात तू ती. दगडी. तिला काय म्हणायचं? दगडी हात तू. मग तुझ्यासाठी रडलं पाय. आमच्या फॅमिलीमध्ये एक रूल आहे, जिथं सगळे एकत्र येतात तिथे शांतता अजिबात राहत नाही. कोणीतरी पडणार, कोणीतरी हसणार आणि कोणीतरी व्हिडिओ काढणार. सगळ्यांना हॅपी बर्थडे करतोय, सगळ्यांना. आईस्क्रीम घेऊन आली काय? आमच्या फॅमिलीमध्ये आहे ना, बर्थडे सेलिब्रेशन कमी पण एकमेकाचे पाय खेचणं जास्त चालतं. बर्थडे सेलिब्रेशन आता कुंकू मळवट भरायचा या. म्हणजे असं उभं नाही लावायचं, आडवं लावायचं का? आधी मळवट त्याला सांग. तुझा नाही बर्थडे, काल साडी सावून राहिली. त्यांचा बर्थडे लय भारी येते. कोणी जाऊन आईस्क्रीम लपवतं, कोणी जाऊन केक लपवतं. आणि एक सांगतो, बर्थडे बॉय असो की बर्थडे बॉयची फॅमिली, कोणीही दिसो, रोस्टिंग मात्र कोणी विसरत नाही. सगळे एकमेकांची रोस्टिंग करायला फुल तयार असतात. आकाश इकडे. तुम्ही बोल ना आकाश. प्रिया तिकडे तुमच्या माग. काय झालंय तुम्हाला? काय झालंय? आणि योगेश मामाला आकाश चालू आहे. आणि जे आमच्या ब्लॉग मध्ये आज आहेत ना, त्यांना कधीच कॅमेऱ्याची सवय नाहीये. ते फर्स्ट टाइम व्हिडिओ कॅमेरा समोर आहे. त्यांचा बर्थडे हे आम्हाला अचानक कळालं आणि त्या बर्थडे साठी ते सुद्धा तयार नव्हते. किती करून त्याला गडबडीत. तुम्ही आता सगळ्यांनी शांत राहा. आता तुम्ही लग्नात नाव घेतलं होतं. नाही नाही, त्याशिवाय थांब लाचू, थांब जरा 2 मिनिटं. नाही नाही, त्याशिवाय ऐका, त्याशिवाय केक कट, ऐका ना, त्याशिवाय केक कट होणार नाही, तुम्हाला जाता येणार नाही. तुम्ही कालवाला शिकवा ना. नाव घ्या बाबा, नाव घ्या म्हणा, नाव घ्या म्हणा. फक्त केक देऊन द्या. जय वल्लाभ. सदानंदाचा येळकोट येळकोट. झोप आली. झोप काढून काय गंध लावला. आता नाव घ्या. नाव घ्या. किती वर्षाचे झाले? 51 वर्षाचे झाले. तुम्हाला 53 का 52 की 51?
अहो प्रगट दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धरा जिलेबी. तांदूळ खाऊ घालू का? सकाळपासून जिलेबी खाऊ घालता येतात. असं मेवणीला नाही मेवणीवर जीव नाही का? अहो जीव आहे. आता तुम्ही कालवार आहे शिकवा ना. हो आजी सासूबाई इकडे नाव घे सांगा. अक्षय नाव शिकवतात. बड्डे बुवा थोडे हसा. त्यांना टोपी घाला ना. टोपी हे टोपी घाला ना. हो रुमाल टाका ना. मग डोक्यावर रुमाल टाकायचा असतो. रुमाल टाका. ताटामध्ये पैसे नाही टाकले. पैसे टाका ना. पैसे टाकायला पाहिजे होते. माझ्या ताटात पैसे नाही टाकले. सासूबाईला पैसे सासूबाईला 5,000 ना. सासूबाईनी पोरगी दिलेली तुम्हाला. एवढं कंपनी भारी दिलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही तिला 5,000 अकाउंट टाका. कंपनी बघा हसू राहिली. कंपनी आनंदात. आता यांना म्हटलं आम्ही दोघं एकलवरी म्हटलं भाळून गेले काय दोन लाव ना बाई. कॅन्डल बुजलेली वाटत. अक्षू नाही जमत. अक्षू तुला नाही जमत. अक्षू तुला अक्षु 2 दे ना सोबत. 2 घेतले बाबा. जरा खाल्लं लाव म्हणजे ते खाल्लं ते उचलायला लागल. ए तोंड बाजूला कर. तोंड अक्षय मी मागे. अक्षय सोड भैया लांबू ना. घाबरलो मी म्हटलं मुंग. आजचा दिवस खरंच खूप अनएक्सपेक्टेड होता. एकीकडे जत्रेचा इंटेन्स अनुभव आणि दुसरीकडे ही घरची मस्ती. हेच मोमेंट्स असतात जे प्लॅन नसतात पण आठवणीत कायम राहतात. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये अक्षय तृतीयेचा आमरस आणि त्यामागची एक छोटीशी स्टोरी जी आमच्या मनाशी खूप जवळची आहे.